प्रेज द लॉर्ड. मी पास्टर सुहास कदम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे बायबल टेल्स मध्ये. बायबल टेल्स मध्ये आजच्या या भागामध्ये आपण तिसरं मंदिर जे आहे, जे इस्रायलामध्ये तिसरं मंदिर बांधलं जाणार आहे किंवा पवित्र शास्त्र तिसऱ्या मंदिराविषयी काय सांगतं याच्याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. हा विषय आपल्यासाठी का महत्वाचा आहे, विश्वासणाऱ्यांसाठी का महत्वाचा आहे? कारण आजच्या ह्या काळामध्ये इस्रायल पॅलेस्टाईन, इस्रायल हमास, इस्रायल इराक, इस्रायल लेबनॉन हे युद्ध चालू असताना गेले 2 ते 3 वर्षांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की तिसऱ्या मंदिराविषयीची जाणून घेण्याची उत्सुकता ती आहे, ती अनेक लोकांच्या मध्ये आहे, अनेक अविश्वासणाऱ्यांच्या मध्ये आहे. आणि मग हे युद्ध चालू असताना इस्रायलचा इतिहास, पहिलं मंदिर, दुसरं मंदिर, तिसरं मंदिर याच्याविषयीच्या ज्या चर्चा आहेत त्या आत्ताच्या न्यूज चॅनल्स मध्ये चालू आहेत. आणि म्हणून विश्वासणाऱ्या ह्या नात्यानं आपल्याला त्याच्याविषयीची माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पवित्र शास्त्र तिसऱ्या मंदिराविषयी काय सांगतं हे सांगण्याचा ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला प्रयत्न करत आहे. किंवा तिसऱ्या मंदिराविषयीची बेसिक माहिती, थोडीफार माहिती आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की तिसऱ्या मंदिराचा विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला इस्रायल देशाचा इतिहास आणि इस्रायल देशाची स्थापना कशा प्रकारे झाली हे आपल्याला, त्याची जी पार्श्वभूमी आहे ते आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अब्राहम जो देवाचा निवडलेला सेवक होता, तो जेव्हा मेसोपोटेमिया किंवा खासद्यांचा ऊर या ठिकाणी जेव्हा राहत होता त्यावेळेला उत्पत्तीचा 12वा अध्याय आपल्याला सांगतं की परमेश्वराने अब्राहमाला पाचारण केलं, बोलवलं आणि त्याला सांगितलं की मी सांगेल त्या देशामध्ये तू निघून जा आणि तो देश मी तुझ्या संततीला वतन म्हणून देणार आहे. आणि परमेश्वराची आज्ञा आहे ती अब्राहमाने मानली आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की तो त्या प्रवासासाठी निघाला. आपल्या पत्नीला त्यानं घेतलं, आपला पुतण्या लोट याला घेतलं, आपल्यासोबत काही माणसं घेतली आणि तो सध्याचा जो इस्रायल देश आहे आणि त्या काळामध्ये ती कनानी लोकांची भूमी होती, त्या ठिकाणी तो जाऊन राहिला. आता अब्राहम जेव्हा त्या भूमीमध्ये राहिला त्यावेळेला त्या ठिकाणी अजून ती भूमी त्याला वतन म्हणून देण्यात आलेली नव्हती. परमेश्वराने त्याला सांगितलं की तुझ्या संततीला मी ती भूमी वतन म्हणून देणार आहे. म्हणजे अब्राहम त्या ठिकाणी एक उपरा किंवा परकीय म्हणून राहत आहे. आता त्याच ठिकाणी अब्राहमाला मुलगा झाला इसाक. इसाकाचं लग्न झालं, इसाकला 2 मुले झाली, एसाव आणि याकोब. आणि हा जो परिवार आहे तो त्याच ठिकाणी राहिला. अब्राहमाच्या ज्या 3 पिढ्या आहेत, अब्राहम, इसाहाक, याकोब, ह्या त्याच परिसरामध्ये राहिले आणि त्याच परिसरामध्ये त्यांना मरण आलं आणि त्यांना पुरण्यात आलं. आता हा जो याकोब जो आहे, हा अब्राहमाची जी 3री पिढी आहे याकोब, याला 12 मुलं होती आणि ते त्या काळच्या कनान देशामध्ये राहत असताना त्या ठिकाणी एक मोठा दुष्काळ पडला. आणि हा दुष्काळ पडल्यानंतर जेव्हा त्यांना खायला अन्न नव्हतं, त्यांना समजलं की इजिप्त देशामध्ये खायला अन्न आहे, त्यावेळेला ते इजिप्त देशामध्ये अन्न आणण्यासाठी गेले. आणि त्यावेळेला इजिप्त देशाचा जो पंतप्रधान आहे किंवा राष्ट्राध्यक्ष आहे तो याकोबाचा मुलगा योसेफ हा त्या ठिकाणी होता. आणि मग त्या योसेफाने याकोबाला सांगितलं की आपले सगळे लोक घेऊन तुम्ही इजिप्त देशामध्ये राहण्यासाठी या, मी तुमची त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करतो, खाण्याची व्यवस्था करतो, म्हणजे तुम्ही या दुष्काळामध्ये मरणार नाही. परमेश्वराने मला मिस्र देशाचा, इजिप्त देशाचा पंतप्रधान यासाठीच केलेला आहे कारण की आपला परिवार आहे तो वाचायला पाहिजे. आणि मग याकोबाने आपल्याबरोबरची सगळी पिढीतील लोक घेतली, कुटुंब घेतलं आणि ते सगळे भाऊ, योसेफाचे भाऊ याकोब, हे सगळेजण इजिप्त देशामध्ये राहण्यासाठी निघून गेले. आणि मग वचनांच्या मध्ये सांगितलंय की त्याच ठिकाणी ते वस्ती करून राहिले. 400 वर्षापर्यंत ते त्या ठिकाणी वस्ती करून राहिले. आता योसेफ आहे तो मरण पावला, याकोब आहे तो मरण पावला आणि जो फारो राजा योसेफाच्या काळामध्ये राज्य करत होता तो देखील मरण पावला. आणखी एक असा फारो आला की ज्याला योसेफाची किंवा इस्रायल वंशजांची किंवा याकोबाच्या वंशजांची, अब्राहमाच्या वंशजांची ओळख नव्हती. आणि त्या फारो राजाने असा निर्णय घेतला की हे लोक परकीय, उपरी म्हणून आमच्या देशामध्ये राहत आहेत आणि यांची संख्या वाढत आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती जुलूम करीन.
त्याने त्यांच्या मुलांना मारण्यासाठी फरमान काढलं, तो अतोनात छळ करू लागला आणि इस्रायल लोक आहेत ते कणू लागले, ते देवाजवळ प्रार्थना करू लागले की प्रभू आम्हाला सोडव. आणि त्यावेळेला परमेश्वराला आपल्या अभिवचनाची आठवण झाली आणि मग परमेश्वर मोशेला म्हणाला की इस्रायल लोकांचं करणं आहे ते माझ्या दृष्टीस आलेलं आहे. मी अब्राहमाला वचन दिलेलं होतं की त्यांच्या संततीला मी त्यांची वचनबद्ध भूमी म्हणजे स्वतःची भूमी देणार आणि त्यानुसार आता इस्रायल लोकांच्या जवळ तू जा आणि त्यांना त्या गुलामगिरीतून बाहेर काढ. आणि मोशेच्या द्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. आता हे इजिप्त देशातून कनान देशामध्ये जाण्यासाठी निघत आहेत आणि जात असताना मधल्या प्रवासामध्ये परमेश्वराने मोशेला सांगितलं की तू सिनाय नावाच्या पर्वतावरती ये. आणि मोशे जो आहे तो त्या पर्वतावरती चढून गेला. वचनांच्या मध्ये सांगितलंय त्या ठिकाणी तो 40 दिवस 40 रात्री होता आणि त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेला ज्या देशामध्ये कनान देशामध्ये जे इस्रायल लोक किंवा हे अब्राहमाची संतती राहणार आहेत त्या कनान देशामध्ये कुठल्या प्रकारच्या कायद्यानं शासन केलं पाहिजे, नियमांच्या द्वारे शासन केलं पाहिजे, ते नियमशास्त्र परमेश्वराने मोशेला दिलं. म्हणजे पहिलं संविधान, लिखित संविधान परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी त्या पर्वतावरती दिलं. त्यानंतर परमेश्वराने 10 आज्ञा मोशेला त्या पर्वतावरती दिल्या आणि परमेश्वर त्या पर्वतावरती मोशेला म्हणाला की माझा निवास तुमच्यामध्ये असायला पाहिजे, यासाठी तू एक निवास स्थान, निवास मंडप आहे ते तयार कर. म्हणजे माझी वस्ती त्या निवास मंडपामध्ये असेल, माझी वस्ती तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी माझी भक्ती कराल. आणि परमेश्वराने अर्पणांचे नियम, सणांचे नियम हे सगळे मोशेला आणि इस्रायल लोकांना लावून दिले. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर असं म्हणाला की माझा निवास, माझी वस्ती तुमच्यामध्ये असावी, म्हणून तू निवास मंडप तयार कर. आता हा निवास मंडप म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं कापडी मंडप होता, ज्या ठिकाणी जो 3 भागांच्या मध्ये आयताकृती होता तो, आणि तो 3 भागांच्या मध्ये विभागला गेलेला होता. पहिलं भाग होतं अंगण, दुसरं भाग होतं पवित्र स्थान आणि तिसरं भाग आहे अतिपवित्र स्थान. आणि ह्या अतिपवित्र स्थानामध्ये देवाच्या कराचा कोश ठेवलेला होता. हा देवाच्या कराचा कोश म्हणजे एक बाबळीच्या लाकडीची पेटी होती जी सोन्यानं मडवलेली होती आणि त्याच्यावरती देवदूतांच्या प्रतिकृत्या, करूबारूढ अशा प्रकारे पाखरं घालणाऱ्या देवदूतांच्या त्या ठिकाणी प्रतिकृती होत्या. आणि त्या कराच्या पेटीमध्ये किंवा कराच्या कोशामध्ये देवाने जे 10 आज्ञा दिलेल्या होत्या त्या 10 आज्ञाची दगडी पाटी त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि मग परमेश्वराने सांगितलेलं होतं की त्या अतिपवित्र स्थानामध्ये 3ऱ्या भागामध्ये कोणीही जायचं नाही, कारण त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती असायची. आणि मग अशा प्रकारे परमेश्वर जो आहे तो पहिल्यांदाच आपला निवास म्हणजे का तात्पुरत्या मंदिराविषयी इस्रायल लोकांशी बोलत आहे. आणि मग वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की त्या प्रकारे तो मंडप आहे तो इस्रायल लोकांनी तयार केला आणि कराची पेटी, कराचा कोश आहे तो तयार केला आणि मग परमेश्वराची वस्ती आहे ती इस्रायल लोकांच्या सोबत होऊ लागली. आता मोशेच्या नंतर यहोशुआ हा इस्रायल लोकांचा पुढारी झाला. त्याच्या नेतृत्वामध्ये कनान देशातील लोकांना त्यांनी हरवलं आणि त्या देशातील जमिनीचा ताबा आहे तो त्यांनी घेतला. परमेश्वरांचे अभिवचन दिलं होतं अब्राहमाला की तुझ्या संततीला मी ती भूमी देणार आहे. ती भूमी आता अब्राहमाच्या संततीला मिळाली आणि त्या ठिकाणी इस्रायल देशाची जी स्थापना आहे ती झाली यहोशुआच्या नेतृत्वामध्ये. अजून देखील देवाचं मंदिर आहे ते बांधण्यात आलेलं नव्हतं. पहिले शमूएल याच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की शिलो ह्या नगरामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचं एक निवास मंडपासारखंच एक मंदिर बांधण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी इस्रायल लोक देवाची भक्ती करायचे, देवाची आराधना करायची. आणि मग त्या ठिकाणी हन्ना नावाच्या स्त्रीनं प्रार्थना केली की प्रभू, ती वाण होती, तिनं प्रार्थना केली की प्रभू मला जर पुत्र देशील तर तो मी तुझ्या सेवेसाठी अर्पण करेल. आणि मग तिला मुलगा झाला, त्याचं नाव तिने शमूएल ठेवलं आणि या शमूएल इस्रायल देशाचा एक मोठा संदेष्टा आणि शास्ता झाला. आणि ह्याच शमूएलाने इस्रायलचा पहिला राजा शौल ह्याला राजा म्हणून अभिषेक केला. इस्रायलचा दुसरा राजा दावीद याला अभिषेक केला. आता हा पहिला राजा शौल आहे तो देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नव्हता, म्हणून परमेश्वराने शमूएलाला सांगितलं की दावीद नावाच्या मुलग्याला जाऊन ईशाचा जो पुत्र आहे त्याला तू जाऊन अभिषेक कर. आणि मग या शमूएलाने देवाच्या सांगण्याप्रमाणे दावीदाला अभिषेक केला. आता दावीद जो आहे त्याचं लक्ष देवाकडे लागलेलं आहे. दावीद हा देवाचा सेवक आहे, त्याचं हृदय आहे देवाच्या हृदयाच्या पाठीमागे धावणारा आहे, तो देवाचा प्रिय झाला आणि परमेश्वरावर तो प्रेम करणारा, प्रीती करणारा होता. आणि म्हणून पवित्र शास्त्रातील जे स्तोत्र संहिता जे पुस्तक आहे, स्तोत्रांची गीतं आहेत, ती दाविदाने लिहिलेली आहेत परमेश्वराला उपकार स्तुती करण्यासाठी, परमेश्वराचं स्थवन करण्यासाठी.
आणि मग ह्या दाविदाच्या अंतकरणामध्ये एक एक सारखं त्याचं अंतकरण तुटत होतं. मला परमेश्वराने मेंढर मी चालवत होतो, मेंढवाड्यातून उचलून इस्रायलाचा राजा केलेला आहे. मी मोठ्या राजवाड्यामध्ये राहत आहे, मी सोन्याच्या पलंगावरती चांदीच्या सिंहासनावरती मी विराजमान होत आहे. परंतु अजून देखील परमेश्वराच्या कराचा कोश, परमेश्वराची वस्ती ही कपडांच्या मध्ये आहे किंवा कनातींच्या मध्ये आहे किंवा निवास मंडपामध्ये आहे. आणि म्हणून देवासाठी मला एक मंदिर उभारणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं हृदय तुटत होतं. आणि मग म्हणून तो स्तोत्रांच्या मध्ये देखील म्हणतोय की स्तोत्र 27:4 मध्ये की परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलं, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी त्याचं मनोहर रूप पाहत राहील व त्याच्या मंदिरात त्याचं ध्यान करीन. तो स्तोत्र 122 मध्ये देखील म्हणतोय की जेव्हा परमेश्वराच्या मंदिराकडे मला कोणीतरी चला म्हणते त्यावेळी मला खूप आनंद होते. म्हणजे त्याचं लक्ष परमेश्वराच्या मंदिराकडे लागलेलं आहे. त्याचं एक ध्येय त्याने ठेवलेलं आहे, त्याने एक उद्देश ठेवलेला आहे की मला परमेश्वराचं मंदिर आहे ते बांधायला पाहिजे इस्रायल देशामध्ये. आणि मग त्यांना आपला जो संकल्प आहे तो प्रार्थनांच्या मध्ये 2 शमूएलच्या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो उपकार स्थिती करत आहे. तो म्हणत आहे की प्रभू परमेश्वरा, ओ हालेलुया, मला तुझ्यासाठी एक मंदिर बांधायचं आहे. त्यावेळेला परमेश्वराने नाथान संदेश त्याच्याद्वारे त्याला निरोप पाठवला की जे मंदिर आहे ते तू बांधणार. मंदिर तर बांधायचंच आहे, पण ते तू बांधणार नाहीस, परंतु तुझा मुलगा आहे तो ते मंदिर बांधेल. आणि मग दावीद आहे तो म्हणाला आपल्या मनामध्ये की जरी माझा मुलगा मंदिर बांधणार असेल तरी देखील माझा वाटा त्या मंदिरामध्ये पाहिजे. दाविदाचं लक्ष जे आहे ते मंदिराच्या कामाकडे लागलेलं आहे. आणि म्हणून त्याने लाखो किलो सोनं आहे त्या मंदिरासाठी राखून ठेवलेलं होतं. करोडो लाखो किलो चांदी आहे ती देवाच्या मंदिरासाठी राखून ठेवलेली होती. एवढंच नाही तर ते मंदिर कुठं बांधायला पाहिजे ती जागा देखील परमेश्वराने दाविदाला दाखवलेली होती. आणि त्या मंदिराचा आराखडा, ते मंदिर कशा प्रकारे बांधलं जाते, म्हणजे इंजिनिअरकडे जसा एक आराखडा असतो तसा आराखडा परमेश्वराने नमुना दाविदाला दिला होता. परंतु फक्त मंदिर जे आहे ते परमेश्वर म्हणाला की तू बांधू शकत नाहीस. आणि जेव्हा दावीद म्हातारा झाला आणि त्याचा मुलगा शलोमोन त्याच्या जागी राजा झाला त्यावेळेला दावीद आपल्या मुलाला सांगत आहे की परमेश्वराने एक मोठी जबाबदारी तुझ्यावरती दिलेली आहे, म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये तू परमेश्वराचा शोध कर, परमेश्वराकडे लक्ष लाव. आणि जे मंदिर परमेश्वर बांधणार आहे त्याचा आराखडा हा आहे. ते मंदिर बांधण्यासाठी लागणारं सोनं चांदी हे सगळं मी राखून ठेवलेलं आहे. तुला फक्त आता काय करायचंय, जेव्हा तू राज्य करण्यासाठी करत आहेस तर त्यावेळेला तुला हे देवाचं मंदिर बांधायचं आहे. आणि मग अशा प्रकारे दाविदानं आपल्या मुलग्याला सूचना केल्या. आणि दावीद आहे तो आपल्या पितरांच्या मध्ये तो झोपी गेला किंवा तो मृत्यू पावला. आणि त्यानंतर त्याचा मुलगा आहे तो राज्य करू लागला शलमोन. शलमोन जो आहे तो दैवी ज्ञानाने भरलेला होता. आणि आपल्या ज्ञानाचा वापर करून त्याने एक भव्य मंदिर आहे, ते जिवंत देवाचं भव्य मंदिर आहे ते त्या ठिकाणी त्याने बांधलं. आणि अशा प्रकारे इस्रायल देशामध्ये पहिलं मंदिर आहे यरुशलेम मध्ये देवाने सांगितलेल्या ठिकाणी शलमोनाने बांधलं. ते मंदिर सोनाने मढवलेलं होतं. चांदीचा अगणित अशा प्रकारे वापर त्या मंदिरामध्ये करण्यात आलेला होता. उत्तमातले उत्तम दगड आहेत त्या मंदिरामध्ये, उत्तमातली उत्तम लाकडं त्या मंदिरामध्ये वापरण्यात आलेली होती. आणि ते मंदिर एक वैभवी अशा प्रकारचं मंदिर होतं जे शलमोनानं बांधलेलं मंदिर होतं. आणि मग वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की लोक आहेत त्या मंदिरामध्ये भक्ती करू लागले, लोक आहेत त्या मंदिरामध्ये देवाची आराधना करू लागले. आणि मग परमेश्वराची उपस्थिती त्या मंदिराच्या समर्पणाच्या वेळेला उतरली. आणि परमेश्वर शमूएलाला म्हणाला की जो कोणी ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करेल, पश्चाताप करेल तर त्याची प्रार्थना मी ऐकेन. आणि म्हणून आज देखील यहुदी लोक आहेत त्या मंदिराच्या दिशेकडे तोंड करून प्रार्थना करतात. आता हे शलमोनानं बांधलेलं मंदिर आहे, देवाचं वैभव, देवाचं गौरव त्या ठिकाणी आहे, देवाची उपस्थिती त्या ठिकाणी आहे. कालांतरानं हे मंदिर आहे ते पाडण्यात आलं, कारण की देवाने त्यांना एक नियम दिला होता इस्रायल लोकांना की ज्या वेळेला तुम्ही माझी सेवा करणं थांबवाल, माझी भक्ती करणं थांबवाल, इतर दैवतांच्या नादाला लागाल किंवा इतर गोष्टी कराल, त्यावेळेला मी जो खरा तुमच्याशी करत आहे तो मोडेल आणि तुम्ही राष्ट्रांच्या मध्ये परागंदा व्हाल, म्हणजे राष्ट्रांच्या मध्ये भटकत फिराल. आणि ही जी भूमी तुम्हाला दिलेली आहे ही भूमी परकीयांच्या ताब्यामध्ये जाईल.
आणि इस्रायल शल्मोनानंतर जे राजे आले किंवा शल्मोन देखील आपलं निम्म राज्य आहे आयुष्य संपल्यानंतर तो इतर दैवतांच्या नादाला लागला, वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे. आणि त्यानंतर जे राजे आहेत त्यांनी सगळं देवाच्या वचनाच्या विरोधात राज्य करणं ते चालू केलं. आणि मग देवाचा क्रोध इस्रायल राष्ट्रावरती भडकला. देवाने वारंवार संदेशांच्याद्वारे सेवकांच्याद्वारे इस्रायल लोकांना ताकीद केली, परंतु त्यांनी ती ऐकली नाही. आणि शेवटी इर्मिया संदेशाच्या द्वारे परमेश्वराने एक भविष्यवाणी इस्रायल देशासाठी केली की एक मोठं संकट पूर्वेकडून तुमच्यावरती येत आहे आणि तुम्ही 70 वर्षाच्या बंदिवासाच्या काळामध्ये जाल. आणि मग वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा इर्मिया संदेश देत होता त्याच्या काळामध्ये सिदकिया राजा आहे, त्याच्या काळामध्ये नबुखदनेस्सर राजा आहे, त्यानं इस्रायलावरती आक्रमण केलं आणि यहुदावरती आक्रमण केलं, यरुशलेमवरती आक्रमण केलं आणि पूर्णपणे इस्रायल, यरुशलेम, यहुदा प्रांत आहे त्याने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला. आणि हे जे मंदिर, जे शल्मोनाने बांधलेलं मंदिर आहे, हे मंदिर त्यानं पूर्ण जाळून आहे ते नाहीसं केलं. पूर्णपणे इर्मियाचा 52 अध्याय 13 वचनामध्ये सांगितलेलं हे मंदिर जाळून आहे, त्याचा नाश करण्यात आला. आता शल्मोनाने हे बांधलेलं पहिलं मंदिर आहे, हे मंदिर आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलं. आता यहुदी लोकांना त्या ठिकाणी भक्ती करायला, प्रार्थना करायला मंदिर नाही. आणि ह्या नबुकदनेस्सर राजानं जे यहुदी लोक त्या ठिकाणी राहत होते त्या यहुदी लोकांना त्यानं आपल्या देशामध्ये घेऊन गेला. आणि त्यामुळे इस्रायल देशामध्ये किंवा यरुशलेम मध्ये, यहुदामध्ये फार कमी यहुदी लोक त्या ठिकाणी होते. आणि ज्या ठिकाणी त्या नबुकदनेस्सर राजानं किंवा इतर त्यानंतर जे राजे आहेत त्यांनी आपल्या देशातील लोकांना त्या यरुशलेम मध्ये किंवा यहुदा प्रांतामध्ये आणून बसवलं. आता इस्रायल लोकांनी केलेल्या आज्ञा उल्लंघनामुळे देवाचं मंदिर, देवाचं शहर आहे त्याचा नाश करण्यात आला आणि पहिलं मंदिर आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलं. आता 70 वर्ष परमेश्वराने भविष्यवाणी केली होती, त्याप्रमाणे 70 वर्ष जेव्हा पूर्ण झाले, दानिएल जो आहे तो त्या बंदिवासाच्या काळामध्ये असताना वचनांच्या मध्ये म्हणलेला आहे की त्याचं प्रमोशन झालं, त्यानं प्रार्थना केल्या, तो नबुकदनेस्सर राजाच्या कार्यामध्ये तो उच्च पदावरती होता. त्यानंतर दर्यावेश राजा, त्याचा मुलगा बेलशस्सर राजा, दर्यावेश राजा, ह्या राजांच्या कारकिर्दीमध्ये पारसाचा राजा कोरेश ह्याच्यामध्ये दानिएल उच्च पदावरती होता. आणि त्यावेळेला दानिएलला समजलं की 70 वर्ष आता पूर्ण होत आहेत. त्यावेळेला इर्मियाच्या शास्त्रग्रंथाचं वाचन करत असताना त्याला समजलं 70 वर्ष पूर्ण होतं. त्यावेळेला त्याने उपास आणि प्रार्थना केल्या आणि प्रभूला म्हणाला की प्रभू परमेश्वरा, आता ह्या 70 वर्ष पूर्ण होत आहेत, तुझ्या लोकांना तू परत पाठव तुझ्या देशामध्ये. आणि त्यावेळेला एज्राचा पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, पारसाचा राजा कोरेश, त्यावेळेला कोरेश हा राजा राज्य करत होता. त्या राजानं त्याला राजाला स्फूर्ती दिली, परमेश्वराने त्याच्या अंतःकरणाला प्रेरणा दिली आणि त्याने सांगितलं जेवढे इस्रायल लोक माझ्या देशामध्ये राहत आहेत, यहुदी लोक, ते सगळे लोक तुमच्या देशामध्ये, तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये परत जा आणि जिवंत देवाचं यहोवा परमेश्वराचं मंदिर आहे तुम्ही त्या ठिकाणी परत बांधा. आणि मग त्याच्या या हाकेला किंवा त्याच्या ह्या त्याने जे सांगितलेली जी गोष्ट आहे त्याला प्रतिसाद म्हणून अनेक यहुदी लोक, हजारो यहुदी लोक गुलामगिरीमध्ये राहत होते, ते परत आपल्या देशामध्ये जाण्यासाठी निघाले. आणि त्याच्यामध्येच झरुब्बाबेल हा यहुदाचा प्रांताधिकारी होता आणि त्याच्यामध्येच यहोशवा हा मुख्य याजक त्या ठिकाणी होता. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की ह्या दोघांनी नेतृत्व केलं, हे यरुशलेम मध्ये परत गेले आणि त्यांनी इस्रायलमध्ये, यरुशलेम मध्ये जिवंत देवाचं जे मंदिर आहे ते परत बांधण्याविषयीचा जे प्लान आहे, ते योजना त्या चालू केल्या. एज्रा या पुस्तकामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ह्या दोघांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी जाऊन ह्या मंदिराचा जो पाया आहे तो पाया आहे, अर्पण लोकांनी दिली. वचनांच्या मध्ये म्हणलेल्या वेदी त्यांनी त्या ठिकाणी पडलेली वेदी ती बांधली आणि त्या ठिकाणी अर्पण द्यायला चालू केली. देवाला, जिवंत देवाचा यज्ञ करायला त्यांनी चालू केलं आणि पाया त्या मंदिराचा उभा करण्यासाठी त्यांना 2 वर्ष लागलं. आणि मग वचनांच्या मध्ये मानलेलं आहे की त्या ठिकाणी राहणारे जे परकीय लोक होते त्यांनी या कामाला विरोध केला. पारसाच्या राजाच्या काळामध्ये काही वेळेला काम चाललं, काही वेळेला काम बंद पडलं. अर्थशत राजाच्या कारकिर्दीमध्ये काही वेळेला काम चालू झालं, बंद पडलं आणि शेवटी दर्यावेश राजाच्या कारकिर्दीमध्ये हे काम आहे ते सिद्धीस गेलं. एज्रा याचा 6वा अध्याय आणि 13 ते 15 वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की पारसाचा राजा कोरेश, अर्थशत आणि दर्यावेश या 3 राजांच्या कारकिर्दीमध्ये थोड्या थोड्या रीतीनं मंदिराचं काम आहे ते चालू होतं आणि दर्यावेश राजाच्या कारकिर्दीमध्ये हे मंदिराचं काम आहे ते पूर्ण झालं. अशा प्रकारे 21 वर्ष ते 23 वर्ष हे दुसरं मंदिर बांधण्यासाठी त्यांना वेळ लागला आणि मग अशा प्रकारे हे दुसरं मंदिर आहे ते त्या ठिकाणी उभारण्यात आलं. आता साहजिकच आहे, इस्रायल लोक बंदिवासातून आलेले होतं, त्यामुळे त्यांच्याकडे पैसे जास्त प्रमाणात नव्हते, त्यांच्याकडे साधनं जास्त प्रमाणात नव्हती, परंतु त्यांनी दुसरं मंदिर आहे ते थोडक्यामध्ये त्याचं काम आहे ते त्यांनी आवरलं. पहिलं मंदिर आहे
त्याचं वैभव आणि दुसऱ्या मंदिराचं वैभव याच्यामध्ये फरक होता. परंतु हग्गाई संदेष्टा, जखरा संदेष्टा यांनी जरुब्बाबेल आणि यहोशुआ यांना धीर दिला, यांना आधार दिला, त्यांच्याविषयी भविष्यवाण्या केल्या की परमेश्वर हे मंदिर तुमच्याद्वारे बांधणार आहे. आणि परमेश्वर म्हणत आहे की जे पहिलं मंदिर आहे त्याच्यापेक्षा हे जे मंदिराचं गौरव आहे ते जास्त असणार आहे. अशा प्रकारे त्यांना उत्तेजन दिलं आणि त्यांनी देवाच्या मंदिराचं काम आहे ते पूर्ण केलं. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की 21 वर्ष लागले, 21 ते 23 वर्ष लागलं दुसरं मंदिराचं काम संपवण्यासाठी. आता इस्रायल लोक जे आहेत, यहुदी लोक आहेत, हे ह्याच मंदिरामध्ये यज्ञ करू लागले. त्यानंतर इसवी सन पूर्व 70च्या आसपास रोमी साम्राज्यानं यरुशलेमवरती आक्रमण केलं, यरुशलेमचा ताबा घेतला. आणि त्यावेळेला रोमी साम्राज्याने हेरोद महान म्हणजे हेरोद द ग्रेट हा त्या ठिकाणी राजा म्हणून, मांडलिक राजा म्हणून तो राज्य करू लागला. आणि मग ह्या मांडलिक हेरोद जो आहे, हा जो ग्रेट हेरोद आहे, त्याने यहुद्यांची मर्जी संपादण्यासाठी जे मंदिर जरुब्बाबेल आणि यहोशुआनं बांधलेलं जे दुसरं मंदिर आहे ते मंदिराच्या रिनोव्हेशनचं म्हणजे नवीनीकरणाचं काम हाती घेतलं. असं म्हणतात की हे काम जवळजवळ 40 ते 50 वर्ष चाललं. आणि ह्या मंदिराचं त्यानं जे गेट आहे त्याची उंची वाढवली आणि ह्या मंदिराला चारही बाजूनी त्याने चांगल्या पक्क्या भिंती बांधल्या. आणि ह्या मंदिराला चांगले पांढरे दगड आहेत, चांगले पांढरे दगड आहेत ते त्याने त्या मंदिरामध्ये ठेवले, मंदिराच्या बांधकामासाठी त्यानं वापरले. आणि अशा प्रकारे एक उत्तम चांगलं मंदिर रिनोव्हेशनचं काम आहे, रिनोव्हेशनचं काम आहे त्या हेरोद राजाच्या कारकिर्दीमध्ये झालं. आता हे जे दुसरं मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलं, ह्याच मंदिरामध्ये जखऱ्या जो आहे, लूक ऋषिवर्तमान पहिला अध्याय 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जखऱ्याला एक दृष्टांत झाला, गॅब्रिएल देवदूताने दर्शन दिलं. ह्याच मंदिरामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्या वयाचे 33 वर्ष वल्हांडण सण आहे तो साजरा केला. ह्याच मंदिरामध्ये येशू ख्रिस्ताने अनेक वेळेला सेवा केलेली आहे. म्हणजे स्वतः जिवंत देव ह्या मंदिरामध्ये, दुसरं जे मंदिर बांधलं त्या ठिकाणी जिवंत देव आहे तो येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्यानं त्या मंदिरामध्ये सेवा केली. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की एके दिवशी काय झालं की येशू ख्रिस्त त्या यरुशलेम मध्ये आले असताना मत्ते ऋषिवर्तमान याच्या 24व्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला असताना शिष्य आहेत ते येशू ख्रिस्ताला ते मंदिर दाखवत होते. मंदिर किती चांगलं आहे, किती चांगल्या रीतीने त्याचं नवीनीकरण करण्यात आलेलं आहे, त्याचे दगड किती चांगले आहेत, ते किती शोभिवंत आहे. अशा प्रकारे त्याचे शिष्य आहेत, येशूचे शिष्य आहेत, ते येशूला सांगत होते. त्यावेळेला येशूने भविष्यवाणी केली की ह्या मंदिराच्या दगडावर दगड म्हणजे चिऱ्यावर चिरा राहणार नाही असे दिवस येत आहेत. आणि मग येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी शेवटल्या काळाविषयीच्या भविष्यवाण्या त्या चालू केल्या. भविष्यवाणी आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला वचनांच्या मध्ये मत्ते ऋषिवर्तमान 24व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्याला समजतं की येशूने भविष्यवाणी केली की हे मंदिर देखील उद्ध्वस्त केलं जाणार आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यात आलं, तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो स्वर्गामध्ये घेतला गेला. त्यानंतर 40 वर्षांनी रोमी साम्राज्याच्या विरोधामध्ये यहुदी लोकांनी बंद केलं. आणि मग हे जे दुसरं मंदिर, जे रिनोव्हेशनचं काम हेरोद राजाने केलेलं होतं, एक उत्तम मंदिर ते होतं, ते मंदिर देखील, दुसरं मंदिर देखील रोमी जो सम्राट होता टायटस त्याचं नाव आहे, त्याने ते जाळण्याची, ते फोडण्याची आज्ञा केली. आणि हे दुसरं मंदिर देखील त्या ठिकाणी नाहीसं करण्यात आलं, जाळण्यात आलं. त्या मंदिरातील पूर्णपणे भिंत्या त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्या मंदिराची एकच भिंत आहे, ती भिंत आहे त्या ठिकाणी आज आपल्याला ती भिंत म्हणजे त्याला वेस्टर्न वॉल म्हणतात. यहुदी लोक आज देखील त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी प्रार्थना करतात. ती एकच भिंत तेवढी शिल्लक आहे. बाकीचं सगळं मंदिर जे आहे त्या मंदिराच्या भिंती आहेत त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या इसवी सन 70 मध्ये रोमी साम्राज्याच्या द्वारे. आणि तिथून पुढे यहुद्यांचा जो उत्तरतीचा काळ आहे तो सुरू झाला. अनेक लोकांनी, अनेक साम्राज्यांनी त्यानंतर यरुशलेमवरती आक्रमण केले आणि यहुदी लोकांची पांगापांग इतर राष्ट्रांच्या मध्ये झाली. त्या भागामध्ये यहुदी लोकांची संख्या कमी जास्त स्थलांतर येणं अशा प्रकारे चालू राहिलं. परंतु देवाचं वचन अतिशय स्पष्ट होतं की जरी यहुदी लोकांनी पाप केल्यामुळे मी जगभरामध्ये त्यांना विखुरलेलं आहे,
तरी देखील मी त्यांना एकत्र करेन. वचन सांगत आहे की दाविदाच्या बुंध्याला धुमारा फुटेल. याचा अर्थ काय? जे पांगलेलं इस्रायल राष्ट्र आहे, जे नाहीस झालेलं इस्रायल राष्ट्र आहे, त्याची पुनर्स्थापना होईल. त्या लोकांना मी जगातील कानाकोपऱ्यातून एकत्र करेन आणि त्यांच्या स्वतःच्या राष्ट्राची स्थापना करेन. देवाचं वचन अतिशय खात्रीशीररीतीने या गोष्टी सांगत आहे. आणि म्हणून वचनांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याच वचनाला धरून 1948 साली इस्रायल देशाची स्थापना, अशक्य अशी गोष्ट होती, इस्रायल देशाची स्थापना झाली आणि यहुदी लोकांना त्यांचा स्वतःच भूमी, स्वतःचा देश अशा प्रकारे त्यांना मिळाला. आणि मग तिथूनच पुढे तिसऱ्या मंदिराचा विषय आहे तो पुढे येऊ लागला. का? कारण की तिसरं मंदिर, जे दुसरं मंदिर आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलं. आता यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना अर्पण करण्यासाठी, यज्ञ करण्यासाठी त्या ठिकाणी मंदिर नाहीये आणि यज्ञ करण्यासाठी मंदिराची गरज आहे, म्हणून मंदिर बांधलं जाणं गरजेचं आहे. परंतु मधल्या काळामध्ये 7व्या शतकामध्ये मुस्लिम धर्माचा उदय झाल्यामुळे मुस्लिम शासकांनी ती जमीन आहे ती त्याच्यावरती कब्जा केला आणि त्या ठिकाणी अल अक्सा मस्जिद जी आहे ती बांधली आणि रॉक ऑफ द डोम ऑफ रॉक नावाचं जे स्ट्रक्चर आहे, इमारत आहे ती त्या ठिकाणी बांधली. आणि मग ती जी जमीन आहे ज्या ठिकाणी शल्मोनानं बांधलेलं मंदिर, त्यानंतर जरुब्बाबेल आणि यहोशवा यांनी बांधलेलं दुसरं मंदिर, ती भूमी आता परकीय लोकांच्या ताब्यामध्ये आहे. आणि म्हणून तिसरं मंदिर जर बांधायचं आहे तर देवाने सांगितलेली तीच जागा आहे, त्याच ठिकाणी तिसरं मंदिर आहे ते उभारलं जाणार आहे. आणि यहुदी लोकांच्यासाठी ते महत्वाचं आहे. का? कारण की जो मसीहा आहे त्यांच्यानुसार जो मसीहा आहे, जो थारणार आहे, तो त्या ठिकाणाहून पूर्ण जगावरती राज्य करणार आहे. आणि त्यासाठी तिसरं मंदिर आहे ते बांधलं जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग वचनांच्या मध्ये देखील असं सांगितलेलं, येशू ख्रिस्त देखील सांगत आहे तिसऱ्या मंदिराविषयी. डायरेक्टली तो तिसरं मंदिर असं म्हणत नाहीये, परंतु बायबल सांगतं दानिएल याचा 9वा अध्याय 27व्या वचनामध्ये, त्यानंतर मत्ते कृषीवर्तमान 24वा अध्याय 15 वचनामध्ये, दुसरे थेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय 3 आणि 4 वचनांच्या मध्ये, की तो अनितिमान जो व्यक्ती आहे म्हणजे ख्रिस्त विरोधक आहे, तो त्या मंदिराच्या पवित्र स्थानाशी असलेला किंवा त्यानं ते मंदिर अशुद्ध केलेलं, तो मंदिरामध्ये असलेला, तो मंदिरामध्ये असेल, त्या मंदिरातून तो राज्य करेल आणि स्वतः देव आहे किंवा स्वतः तो ख्रिस्त आहे अशा प्रकारे तो लोकांना सांगेल. आणि म्हणून येशू म्हणत आहे ओसाडीचा अमंगळ पदार्थ, दानिएल संदेशाने सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ तुम्ही पवित्र स्थानामध्ये पाहाल. आज ते पवित्र स्थान अस्तित्वात नाही. ते दुसरे थेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय 3-4 वचनाच्या मध्ये देखील पौल ही गोष्ट खात्रीशीररीतीने सांगतो, अनितिमान पुरुष आहे तो त्या मंदिरामध्ये येईल. म्हणजे आज मंदिर नाही, मग तो पुरुष कुठून येणार? ही भविष्यवाणी जर पूर्ण व्हायची आहे तर तिसरं मंदिर आहे ते बांधलं जाणं गरजेचं आहे. आणि लवकरच येणाऱ्या दिवसांच्या मध्ये, येणाऱ्या वर्षांच्या मध्ये ही गोष्ट आहे ती सिद्धीत जाईल. आज जरी तिसरं मंदिर अस्तित्वात नाही, परंतु ते अस्तित्वात येणार. जसं वचनांच्या मध्ये सांगितलेला इस्रायल देश हा अस्तित्वात नव्हता, पण देवाचं वचन सांगते की तो अस्तित्वात येणार, इस्रायलाविषयीच्या भविष्याने पूर्ण होणार. त्यानुसार अशक्य परिस्थितीमध्ये 1948 साली इस्रायल देशाची स्थापना झाली. तसं जर देवाचं वचन सांगत आहे की तो ओसाडीचा मंगळ पदार्थ त्या मंदिरामध्ये येणार आहे, तर वचन सांगत आहे की जे अनितिमान पुरुष आहे तो त्या मंदिरामध्ये येणार आहे, पवित्र स्थानामध्ये येणार आहे, तो मंदिराचे अशुद्ध करेल, तर ते तिसरं मंदिर, ते मंदिर आहे ते बांधलं जाणार. आणि आजच्या युगामध्ये आपण बघत आहे त्या घडामोडी घडताना किंवा त्या विषयाच्या पार्श्वभूमी आपण बघत आहे. इस्रायल लेबनॉन युद्ध चालू आहे, इस्रायल हमास युद्ध चालू आहे, इस्रायल गाझापट्टी युद्ध चालू आहे, इस्रायल इराक युद्ध चालू आहे, त्यानंतर इस्रायल हुती युद्ध चालू आहे. रशिया इनडायरेक्टली ह्या युद्धामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे. हेच याचा 38-37 वचनांच्या अध्यायांच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या घडत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी काय दर्शवत आहेत? तर येशू ख्रिस्त येण्याची जी वेळ आहे ती अतिशय जवळ आलेली आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तिसऱ्या मंदिराचा विषय निघतो त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टीची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे की ज्या वेळेला हा विषय चर्चा चालू आहे न्यूज चॅनल्स वरती, त्यावेळेला किंवा अविश्वासणाऱ्या लोकांना तिसऱ्या मंदिराविषयी जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली आहे, तर त्यावेळेला काय आहे की येशू ख्रिस्ताचं येणं आहे ते अतिशय जवळ आलेलं आहे. कारण की जेव्हा तो ख्रिस्त विरोधक
त्या ठिकाणी येणार आहे. याचा अर्थ काय आहे की मंदिर जेव्हा बांधलं जाणार आहे तर ख्रिस्त विरोधक येणार आहे. याचा अर्थ काय, महासंकटाच्या काळामध्ये तो ख्रिस्त विरोधक आहे. तो इस्रायलशी आणि इतर राष्ट्रांशी शांततेचा करार करेल आणि 3.5 वर्षानंतर तो करार मोडेल आणि स्वतः त्या मंदिरामध्ये, स्वतः देव आहे म्हणून त्या मंदिरामध्ये बसेल. आणि जे लोक त्याची वाहवा करतील, स्तुती करतील, त्यांना तो मोठमोठ्या हुद्द्यांच्यावर चढवेल असं देवाचं वचन सांगते. म्हणजे ह्या सगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आता घडत आहेत ह्या बायबल मधील वचनांच्या नुसार घडत आहेत. आणि म्हणून आपल्याला तिसऱ्या मंदिराविषयीची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. हे तिसरं मंदिर काय आहे तर हे तिसरं मंदिरामध्ये अनितिमान पुरुष जो ओसाळीचा अमंगळ पदार्थ आहे तो त्या ठिकाणी येणार आहे. आणि जेव्हा ह्या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल, येशू म्हणत आहे मत्ती कृषीवर्तमान 24 अध्यायामध्ये, त्यावेळेला तुम्ही प्रार्थनांच्या मध्ये जागृत राहा. राष्ट्र राष्ट्राविरुद्ध उठेल असं वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे. राज्य राज्याविरोधात उठेल असं येशू सांगत आहे. भूकंप होतील, रोगराई येईल, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि आज आपण जेव्हा ह्या जगाचा आढावा घेतोय तर ह्या गोष्टी घडताना प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण बघत आहे. आणि म्हणून आपल्याला तिसऱ्या मंदिराविषयीची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून मला खात्री आहे की ह्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला थोडी बेसिक माहिती तरी तिसऱ्या मंदिराविषयी तुम्हाला झाले असेल. आपल्याला ह्या काळामध्ये प्रार्थनांच्या मध्ये जागृत राहणं गरजेचं आहे. जो पवित्र आहे त्यानं स्वतःला पवित्र करत राहणं, मंदिरामध्ये देवाची भक्ती आराधना करणं आणि देवाच्या वचनांचा प्रचार करणं, ह्या कामामध्ये आपण स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. कारण की वेळ जवळ आलेली आहे. जो प्रभू येशू ख्रिस्त त्यानं आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की तो आपल्याला घेण्यासाठी येणार आहे. लोकांवर आपलं करण्यात येणार आहे. ती वेळ आहे, ती अतिशय जवळ आलेली आहे. आणि आपल्याला त्या शहाण्या कुमारीसारखं स्वतःला सिद्ध करणं, स्वतःला तयार ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे परमेश्वर ह्या व्हिडिओच्या द्वारे किंवा या माहितीच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करत आहे. स्वर्गीय देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.